आता हा जो समोसा आहे हा एक वेस्टर्न पद्धतीचा समोसा आहे. एक स्टफिंग असतं की एक फेता चीज म्हणून आहे, एक युरोपियन चीज आहे. ते फेता चीज आणि अक्रोड आणि जर्दाळू याच्यापासून स्टफिंग करतात आणि त्याच्यात एक समोसासारखाच प्रकार तिथे केला जातो. त्याच्यातनं थोडीशी आयडिया घेऊन मी आपल्या पद्धतीने हा समोसा करणार आहे. आणि हा जर्दाळू रेडीमेड येतात, ते आपल्याला पाण्यात भिजवायचे आहेत म्हणजे ते सॉफ्ट होतात. हा स्पायसी मेवा आहे, सोबतीसाठी आहे, म्हणजे एक ॲज अ अकम्पनिमेंट आपण देणार आहोत. म्हणजे चटणी वगैरे जशी देतो आपण तशी. तर ही काही जरुरी नाही आहे की इथे स्पायसी मेयोनेज द्यायला पाहिजे. हा कसा केलेला आहे, मेयोनेजमध्ये आपण टोबॅस्को किंवा चिली सॉस थोडंसं घातलेलं आहे आणि थोडंसं व्हिनेगर, मीठ एवढं घालून तयार केलेलं आहे. पण हा जर नसेल द्यायचा तर आपण हिरवी चटणी द्यायची असेल तर ती देऊ शकतो किंवा केचप देऊ शकतो सोबत, तो पण चालेल. आता आपण काय करतोय, इथे एक पॅन गरम करून थोडंसं याच्यात बटर टाकतोय. सेलरी आणि कांदा याच्यातनं परतून घेणार आहोत आपण. आणि हा बाउल वापरणार आहे आपल्या या मिक्स याच्यासाठी, म्हणजे स्टफिंग जे करतोय ना आपण त्याच्यासाठी आपण हा बाउल वापरतोय. पनीर किसून घेतलेलं आहे आणि एका बाजूला आपण हे जे जर्दाळू किंवा ॲप्रिकॉट्स ज्याला म्हणतात ते आपण घेऊया, त्याला कट करायचं आहे. आता हे जे सारण आहे ना, हे थोडंसं असं तिखट गोड असं हे सारण असणार आहे. तर ज्याला गोडसरपणा त्यातला आवडत नाही, ज्याला टेस्ट आवडत नाही, तर त्यांनी हे न करता केलं तरी चालेल, जर्दाळू न टाकता. पण याची एक वेगळी चव लागते. त्याचा जो स्टफिंग आहे ते थोडंसं तिखट आणि मध्ये जर्दाळू जेव्हा लागतात थोडंसं गोडसर, तर हे छान लागतं. एक 2-3 जर्दाळू फक्त टाकलेले आहे त्याच्यामध्ये, थोडी सेलरी आणि कांदा. याला आपलं थोडंसं असं एक 2 मिनटं परतायचं आहे. त्याला खूप जास्ती असं काही ब्राऊन वगैरे करायचं नाही आपल्याला. पारदर्शक कांदे होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे.